आज सोलापूर शहराच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस आहे. आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. मी आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करेन, एकदा सगळ्यांनी हात वरती करायचे. मत द्यायला एवढे मजबूतीने देतात तेवढ्याच मजबूतीने टाळ्याही वाजल्या पाहिजेत. या टाळ्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यासाठी आहेत की ज्यांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं सोलापूर जिल्ह्याचा नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला. एक विश्वास निर्माण केला की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहिलो तर आमच्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पक्ष आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली करेल. हा विश्वास खऱ्या अर्थानं जनतेचा संपादन करण्याचं काम ज्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं त्यांचं मी मनापासून आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी स्वागत करतो. त्यांच्यासोबत आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सोलापूरचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ आमदार आणि थोडा वेळ पत्र आमदार साहेब थोडा वेळ थांबा, सगळी पत्र आता. या स्टेजवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सोलापूर शहराचे आमदार आणि ज्येष्ठ नेते सन्माननीय विजय कुमारजी देशमुख, सन्माननीय सुभाष बापू देशमुख, आमचे युवा तरुण तडफदार आमदार, आमचे मित्र सन्माननीय सचिन दादा कल्याण शेट्टी, सन्माननीय समाधान दादा अवताडे, सोलापूर शहरचे युवा आमदार सन्माननीय देवेंद्र कोठे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय दीपकजी वैद्य, या स्टेजवर उपस्थित असलेले आमचे दुसरे आमदार आणि माझे सहकारी मित्र सन्माननीय योगेशजी टिळेकर, सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि माझे मित्र सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर, या ठिकाणी उपस्थित असलेले स्वामी जयसिद्धेश्वर स्वामी महाराज माजी खासदार, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय प्रशांतजी परिचारक मालक आमचे मित्र, त्यासोबत उपस्थित असलेले राजन मालक, पलीकडे उपस्थित असलेले दिलीप मालक, आमचा रणजित भैया, यशवंतजी माने, सगळे स्टेजवरचे सन्माननीय, खास करून कोंड्यालजी आमचे शहराचे महापौर, आमचे मित्र आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्यामध्ये खूप मोठी झुंज दिली आणि प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करून भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व ज्या माणसांनी जिवंत ठेवले ते राम सातपुते, त्यांच्यासोबत एकदा जोरदार पुन्हा टाळ्या वाजवायच्या एकदा सगळ्यांनी. या टाळ्या आमच्या शहर अध्यक्षासाठी आहेत. आमच्या शहर अध्यक्षा कडक शिस्तीनं त्यांनी साहेब ही निवडणूक पार पाडली. सगळ्यांना शिस्त लावण्याचं आणि प्रसंगी कुणावरही ओरडण्याचं काम आम्ही फक्त त्यांना स्टेनगन म्हणून त्यांचा वापर केला. त्यासोबत या ठिकाणी आमचे ग्रामीणचे अध्यक्ष आहेत शशिकांत नाना चव्हाण, सगळ्यांची नावं घेणं वास्तविक पाहता अपेक्षित आहे. या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. सन्माननीय शिवाजीरावजी सावंत असतील, सन्माननीय शहाजी पवार असतील, आमच्या गटनेत्या रश्मीताई बागल आहेत, सन्माननीय गटनेते नरेंद्र काळे आहेत, नरसिंगजी मेंगजी या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं, स्टेजवरच्या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. साहेब, स्टेजच्या पलीकडच्या बाजूला एक मोठं स्टेज आहे आणि त्या स्टेजवर आमच्या शहराचे सगळे नगरसेवक बसलेले आहेत. आमच्या ग्रामीण मधले सगळे जिल्हा परिषदेचे सदस्य बसलेले आहेत, सगळे पंचायत समिती सदस्य बसलेले आहेत आणि त्यासोबत
आमचे सगळे जिल्हा परिषद सदस्य पण त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि प्रचंड मोठं वैभव साहेब आज जे आमच्या पुढे दिसतंय ते भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याच्या प्रचंड मेहनतीनं आणि त्यांनी घेतलेलं कष्ट याच्यामुळे हे वैभव साहेब आपल्याला सगळ्यांना समोर पलीकडे दिसतं. आपल्या सगळ्यांचं खूप मोठ्या संख्येनं एवढं मोठं ऊन असताना आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या माता भगिनी, आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते बंधू आणि पत्रकार बंधू, साहेब आजचा दिवस आज सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक असा दिवस आहे आणि खास करून भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं हा ऐतिहासिक दिवस आहे. साहेब सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा स्वतःच्या ताकदीवर सोलापूर शहराचा महापौर हा पहिल्यांदा झालेला आहे. मागच्या वेळी 49 जागा आपल्या निवडून आल्या, त्यामध्ये आपण आणखी काही लोकांना सोबत घेतलं आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला. पण आता आम्ही 102 पैकी 87 जागा निवडून आणून आम्ही सोलापूर शहरामध्ये ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं यश आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनतीनं मिळवलं. आणि आज आम्हाला सांगायला अभिमान होतो साहेब की आज महापौर आमच्या सोबत आहेत, उपमहापौर आमच्या सोबत आहेत, सभापती सगळे सोबत आहेत, स्टँडिंगच्या चेअरमन सोबत आहे आणि 87 नगरसेवकांची फौज आणि त्याच्यासोबत आम्ही कॉप्ट केलेले 8 नगरसेवक असे 95 नगरसेवकांची फौज आता शहरामध्ये आमच्याकडे आहे. आणि याला कारण साहेब जनतेनं विश्वास टाकला भारतीय जनता पक्षावर आणि साहेब खऱ्या अर्थानं जो विश्वास टाकला आपल्यावर, आपण या शहराला विश्वास दिला, जो शब्द आपण या शहराला दिला तो प्रत्येक शब्द आपण पूर्ण करण्याचं काम साहेब आपण केलं. म्हणून सोलापूर जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवला. सगळ्यात पहिला विषय साहेब होता विमान सेवा. ही सोलापूर शहराच्या दृष्टीनं प्रचंड महत्त्वाची सेवा होती की जी सेवेतनं सोलापूर शहर जगाशी जोडलं जाईल. आणि सगळ्या लोकांच्या भावना होत्या आमचं विमान कधी चालू होतंय, आमचं विमान कधी चालू होतंय. साहेब आपण ते विमान चालू केलं. आज गोव्याला विमान जातं. अनेकांनी सांगितलं गोव्याला विमान कसं चालल. साहेब हाऊसफुल विमान गोव्याला जातं आणि दुसरी फेरी चालू आता करण्याचा निर्णय आता त्या कंपनीने घेतलेला आहे. आता दुसरा विषय मुंबईचं विमान सेवा चालू झाली, तिरुपतीला भविष्यात होईल साहेब. परंतु आमची एक विनंती या निमित्तानं साहेब आहे, या सगळ्या विमानसेवा होत असताना मुंबईची विमानसेवा आमची अगदी ऑड टायमिंगला आहे. आता नवी मुंबईचं विमानतळ चालू झालंय. आम्हाला सोयीचा सकाळचा स्लॉट आपल्याला मिळावा आणि सकाळी या सोलापूर शहरातनं मुंबईला जायची संधी मिळावी अशा पद्धतीची भावना या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो. दुसरा विषय साहेब, आपण आलात आणि सोलापूर शहरामध्ये IT पार्क करतो हा शब्द दिला. फक्त शब्द आपण दिला नाही साहेब, तर आता IT पार्कला मान्यता दिली, त्याच्या जमिनीचं अधिग्रहण, जमीन आपण IT पार्कसाठी दिली आणि आता IT पार्कचं प्रत्यक्षात काम करण्याची प्रक्रिया भविष्यात चालू होईल. सोलापूर शहरातल्या युवकांच्या आणि या जनतेचा आपल्यावर खूप मोठा विश्वास आहे की या शहराचं वैभव पुन्हा प्राप्त करून आमचे देवेंद्र फडणवीसच आम्हाला देऊ शकतात, भारतीय जनता पक्ष देऊ शकतो. म्हणून साहेब खऱ्या अर्थानं लोक आपल्या पाठीशी उभी राहिली. आपण आणि शब्द दिला शहराला, शहराच्या पाणी पुरवठ्याचा. साहेब दुहेरी पाईपलाईन आपण केली, दुहेरी पाईपलाईन केली साहेब. आमच्या उजनीतलं 12 TMC पाणी आपण वाचवलं. फक्त पाईपलाईन केली नाही, त्याच्यासोबत पाणी वाचवण्याचं काम आपण केलं. ती पाईपलाईन साहेब कंप्लीट झाली आणि आता शहरातल्या वितरण व्यवस्थेसाठी पहिल्यांदा 872 कोटी आणि साहेब आता 1400 कोटी रुपये खर्च करून या शहरातली सगळी अंतर्गत पाण्याची व्यवस्था बदलून रोज पाणी देण्याचा निर्णय आपण घेतोय. त्यालाही पैसे देण्याचा आपण निर्णय घेतला. त्यामुळं वस्त्रोद्योगाला चालना देण्याचा विषय असेल साहेब, यालाही आपल्याकडून आमची मागणी आहे. इचलकरंजीला ज्या पद्धतीनं वस्त्रोद्योगाला सवलती मिळतात त्या सवलती आमच्या सोलापूर शहरातल्या वस्त्रोद्योगाला मिळाल्या पाहिजेत, ही आमची मागणी आम्ही निमित्तानं आहे. त्याही लोकांनी आपल्या पाठीशी उभं राहायचं काम केलं. त्यामुळे साहेब सोलापूर शहरात जे जे मागितलं ते सगळं देण्याचं काम केलं. एक उड्डाणपुलाचं काम राहिलंय, त्याच्यामध्ये जमिनीच्या अधिग्रहणाचा विषय थोडा आहे, तोही विषय आपण मार्गी लावतोय. आमच्या स्तरावरचं कलेक्टरच्या स्तरावरचं अधिग्रहण आम्ही अंतिम टप्प्यात आणलंय. परंतु केंद्रीय काही खात्याचं म्हणजे रेल्वेचं आहे,
डिफेन्सचा आहे आणि दूरसंचार विभागाचा आहे. थोडंसं त्यांच्या परवानग्या आल्या तर या शहरातला उड्डाणपुलाचा विषय संपेल आणि सगळे विषय मार्गी लागतील. त्यामुळे हे सगळे विषय आपण साहेब मार्गी लावत आहे आणि आपल्यावर विश्वास आहे. म्हणूनच या जनतेनं या सोलापूर शहरामध्ये प्रचंड मोठं यश आपल्याला दिलं. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या मनापासून या ठिकाणी साहेब आभार मानतो आणि आपल्या कायम सोलापूर शहर आपल्या ऋणात राहील आणि कायम सोलापूर शहराच्या आपल्याकडे ज्या अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण कराल अशी भावना व्यक्त करतो. साहेब सोलापूर शहरामध्ये आम्हाला यश मिळालं. अनेक लोकांनी सांगितलं सोलापूर शहरापुरतं भारतीय जनता पक्ष मर्यादित आहे, शहरी भागात भारतीय जनता पक्ष असतो. आणि म्हणून आम्ही आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दाखवू अशा पद्धतीच्या वल्गना अनेक लोकांनी केल्या. पण साहेब मला सोलापूर शहरातल्या जनतेसोबत सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मनापासून आभार मानायचे आहेत की साहेब शहरात यश दिलंच पण सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदेमध्ये 30 वर्षाचा इतिहास साहेब मला माहिती आहे. या 30 वर्षात कधीही एका पक्षाची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये आली नाही. पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष सत्तेत आला, स्वतःच्या ताकदीवर आला आणि 38 जागा घेऊन आला साहेब. 38 जागा घेऊन आता जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती सगळ्यांच्या निवडी झाल्या आणि प्रचंड मोठा विश्वास आमच्यावर या जनतेने टाकला. साहेब जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आली पण दुसऱ्या बाजूला 11 पंचायत समिती या जिल्ह्यामध्ये आहेत आणि या 11 पंचायत समितीपैकी 10 पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचे सभापती झाले आणि अख्खा जिल्हा साहेब भारतीय जनता पक्षमय करण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी आणि या जिल्ह्यातल्या जनतेनं साहेब केलं. त्यामुळं या जनतेनं प्रचंड मोठा विश्वास आपल्यावर टाकलेला आहे. साहेब आमच्या सगळ्यांची आता जबाबदारी आहे. जनतेनं जनतेचं काम केलंय, आता आपल्याला जनतेचं काम करायचं आहे. ज्या विश्वासानं जनता आमच्या सोबत आली त्या विश्वासाला पात्र राहून आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. साहेब आपल्या साक्षीनं सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझा विनंती आहे, आमच्या सूचना पण आहेत की आता ज्या जनतेनं आपल्याला प्रेम दिलंय, ज्या जनतेनं आशीर्वाद ज्या कारणासाठी दिलाय त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून काम करायचं आहे. आपण सगळे मिळून साहेबांना आणि भारतीय जनता पक्षाला शब्द देऊ की आम्ही जनतेच्या विश्वासाला पात्र राहून काम करू. हे साहेब आम्ही या निमित्तानं आपल्या साक्षीनं सांगतो. पुन्हा एकदा साहेब हे सगळं होत असताना नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या. 4 नगरपालिकामध्ये साहेब आमचे नगराध्यक्ष निवडून आले. 3 नगरपालिकामध्ये आमचं बहुमत आलं पण आमचा नगराध्यक्ष निवडून आला नाही. परंतु सगळ्या माध्यमामध्ये भारतीय जनता पक्षाचा सुपडा साप अशा पद्धतीच्या बातम्या छापून आणण्याचं काम केलं. पण साहेब सांगायला आम्हाला अभिमान वाटतो, पहिल्यांदा आम्ही प्रयोग केला. या जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका आम्ही भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवल्या. आमचं चिन्ह आम्ही जनतेपर्यंत नेलं आणि भारतीय जनता पक्षाला उमेदवार मिळणार नाही अशा ठिकाणी आम्ही स्वतःचं पॅनल उभं केलं आणि ताकदीनं भारतीय जनता पक्ष पुढे आला. सांगायला आनंद होतो साहेब. 2017 साली निवडणूक झाली. 31 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते. 31 त्यातले 21 बाजूच्या सचिनदादाचे होते. अख्ख्या जिल्ह्यातनं 10 नगरसेवक होते. साहेब या निवडणुकीमध्ये आम्ही जिल्ह्यातनं 144 नगरसेवक निवडून आणले आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद दाखवून देण्याचं काम केलं. आणि आज या सगळ्या गोष्टीचा साहेब आम्हाला मनापासून आनंद आहे की आपण जी जबाबदारी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमच्यावर टाकली त्या जबाबदारीला पात्र राहून काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यातून हे यश साहेब आपल्या भारतीय जनता पक्षाला या निमित्तानं मिळालं. साहेब आता खूप बोलण्यासारखा विषय मी आज बोलणार नाही आणि आज काय फार मागणार पण नाही साहेब, सगळं आपण देत आहे. पण हे देत असताना 1-2-3 विषय मी फक्त बोलणार आहे. साहेब लिंगायत समाजाचा हा खूप मोठा पट्टा आहे आणि सगळे लिंगायत समाज बांधवांनी खूप भरभरून प्रेम आपल्याला दिलेला आहे. मंगळवेढ्यामध्ये महात्मा बसवेश्वरांचं स्मारक व्हावं ही आमच्या लिंगायत समाजाची अनेक दिवसापासूनची भावना आहे. साहेब पहिल्या बैठका झाल्यात, जागेचा विषय आता सुटलेला आहे. 15 एकर जागा आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये त्याला देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. साहेब ते स्मारक व्हावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे. आपण सगळंच दिलंय. पंढरपूरच्या कॉरिडॉरचा विषय साहेब आता काय बोलणार मी याच्यापेक्षा अधिक. साहेब या सोलापूर जिल्ह्यामध्ये ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये
सगळ्यांनी एकदा जोरदार पुन्हा साहेबांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत खऱ्या अर्थानं. साहेब, आमच्या पंढरीच्या नगरीचा विकास करण्याचा निर्णय आपण घेतला. पंढरपूरच्या कॉरिडॉरचं काम तातडीनं चालू व्हावं अशा पद्धतीचं नियोजन आपण करताय. आणि जसं उज्जैन झालं, जसे काशी विश्वेश्वराचा विकास झाला, जसा अयोध्येचा विकास झालाय, त्याच धर्तीवर आमच्या पंढरीचा विकास करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. तेही काम आता पुढे जाईल. या सगळ्या परिस्थितीमध्ये साहेब, सावता महाराजांचा आरणचा विषय असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, पंढरपूरच्या कॉरिडॉर पासून या सगळ्यामध्ये आपण खूप ताकदीनं या जिल्ह्याच्या विकासामध्ये काम करताय. एवढंच हे काम करत असताना मी जाताना एवढीच विनंती करेन, या जनतेनं जो विश्वास टाकलाय आपल्यावर, या जनतेच्या विश्वासाला आम्ही सगळेजण पात्र राहायचा प्रयत्न करू. आपण या जिल्ह्याला कायम प्राधान्य दिलेलं आहे, कायम या जिल्ह्याला आपण अधिकचं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भविष्यात पण आपण या जिल्ह्यावर असंच प्रेम कराल. आणि मी खात्रीनं सांगतो साहेब, हा जिल्हा असाच आपल्यावर प्रेम करत राहील. 100% हा जिल्हा भारतीय जनता पक्षामध्ये कायम राहील. मी पुन्हा जाताना फक्त एवढंच सांगणार आहे साहेब, आमचा देवेंद्र दादा असेल या ठिकाणी बसला, एकदा देवेंद्र दादासाठी पण टाळ्या वाजवा एकदा. साहेब, प्रचंड ताकदीनं महानगरपालिकेची निवडणूक लढत असताना रात्र दिवस मेहनत केली, बापूंनी केली, मालकांनी केली, देवेंद्र रात्रंदिवस मेहनत करण्याचं काम केलं. आणि ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा विजय मिळाला, कधी कुणाच्या स्वप्नात नव्हता असा साहेब. अगदी सगळ्यांचं एक्झिट पोल चुकून हा निकाल आला. सचिन दादा, आपलंही मनापासून कौतुक या ठिकाणी करेन. दादानी आम्हाला ग्रामीण भागात काम करत असताना मदत केलीच, पण शहरामध्ये त्यांची खूप चांगली मदत आम्हाला झाली. त्यांचं मनापासून कौतुक करेन. बापू असतील, आमचे मालक असतील, यांचं कायम आशीर्वाद आणि मार्गदर्शन आमच्या पाठीशी राहिलं. या सगळ्यांचं मनापासून कौतुक करत असताना साहेब, पुन्हा एकदा मी आमच्या शहराध्यक्षांचं, ग्रामीणच्या शहराध्यक्षांचं मनापासून कौतुक करेन. आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन साहेब, मला या जिल्ह्याचा, पंढरीच्या नगरीचा पालकमंत्री होण्याची संधी आपण दिली, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. या नगरीची सेवा करत असताना कायम आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिले, म्हणून हे यश मिळालं. एवढंच नम्रपणे सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.